मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की अभिनेत्री करिश्मा कपूर हिचे जे आधीचे पती होते, म्हणजे ज्यांच्यासोबत तिचा घटस्फोट झाला, ते पती संजय कपूर हे 12 जून 2025 रोजी लंडन येथे पोलो खेळताना घोड्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचं कारण हे हार्ट डिसीजेस आणि कार्डिएक अरेस्ट असं पोस्टमार्टममध्ये नमूद करण्यात आलं होतं. संजय कपूर हे सोना कॉमस्टार या कंपनीचे चेअरमन होते. त्यांचं वय मृत्यूसमयी 53 वर्ष होतं आणि त्यांचा करिश्मा कपूरसोबत घटस्फोट हा 2013 साली झालेला होता. आता त्यांच्या दोघांच्या विवाहातून करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांना 2 अपत्ये होती, कियान आणि समायरा, एक मुलगा एक मुलगी. आता संजय कपूर यांची 30,000 कोटीची प्रॉपर्टी आहे. संजय कपूर यांच्या आई राणी कपूर, संजय कपूर यांच्या भगिनी मंदिरा कपूर, संजय कपूर यांची तिसरी पत्नी प्रिया सचदेव कपूर, या सगळ्यांमध्ये 30,000 कोटीच्या संपत्तीवरून एक प्रकारचं लीगल भांडण न्यायालयामध्ये सुरू आहे. आणि या लीगल भांडणाच्या अनुषंगाने अनेक गोष्टी कॅमेऱ्यापुढे किंवा कॅमेऱ्याच्या बाहेर आलेल्या आहेत. आणि या सगळ्यांचा परिणाम असा झालेला आहे की न्यायालयालासुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घालता येत नाही आहे. आता हे सगळं प्रकरण काय आहे ते आपण समजून घ्यायला हवं. आता संजय कपूर यांची दुसरी पत्नी करिश्मा कपूर होती, तिसरी पत्नी प्रिया सचदेव कपूर आहे. आणि प्रिया सचदेव कपूर हिने एक मृत्यूपत्र न्यायालयात सादर केलं आहे, दिल्ली उच्च न्यायालयात. हे सगळ्या घटना दिल्लीच्या परिसरात घडत आहे. आणि तिने त्या मृत्यूपत्रामध्ये संपत्तीतील बहुतांश भाग तिला व तिच्या मुलाला दिला आहे असं त्या मृत्यूपत्रात नमूद आहे. आणि त्या मृत्यूपत्रात इतरांना वगळले, म्हणजे संजय कपूर यांच्या मातोश्री असतील, संजय कपूर यांच्या भगिनी असतील, संजय कपूर यांचे करिश्मा कपूर हिच्यापासून झालेला मुलगा आणि मुलगी असेल, या सगळ्यांना त्या संपत्तीमध्ये फारसा वाटा मिळालेला नाही आहेत. आणि त्या संपत्तीच्या अनुषंगाने खाजगी ट्रस्ट स्थापन करण्यात आलेला आहे. आता संजय कपूर यांच्या मातोश्री राणी कपूर यांचं म्हणणं आहे की हे मृत्यूपत्र बनावट आहे आणि या मृत्यूपत्राद्वारे सगळी संपत्ती बेकायदेशीररित्या खाजगी ट्रस्टला दिलेली आहे, जी त्यांना बिलकुल मान्य नाही. आता संजय कपूर यांची मुलं काय म्हणतायत, म्हणजे करिश्मा कपूर हिच्यापासून झालेली मुलं, त्यांचं म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये ज्या संपत्तीची यादी आहे ती अपूर्ण आहे, ती आम्हाला मान्य नाही. कारण संजय कपूर यांना पोलो खेळायचा शौक होता आणि पोलो हा घोड्यावर बसून घोडे पळून हातामध्ये ती एक वेगळ्या प्रकारची स्टिक घेऊन चेंडू ढकलत गोल पोस्टपर्यंत न्यावा लागतो आणि घोड्यांवरून खेळत तो चेंडू त्या गोल पोस्टमध्ये गेला तर एक गोल होतो. अशा पद्धतीचा पोलो खेळायचा त्यांना शौक होता आणि त्याच्यासाठी लागणारे अत्यंत उच्च दर्जाचे उच्च प्रतीचे घोडे, अश्व त्यांनी आपल्या म्हणजे अश्वशाळेत ठेवले होते, पाळले होते. ते अत्यंत महागडे आहेत, त्याचा उल्लेख नाही. संजय कपूर यांना लक्झरी घड्याळे म्हणजे रोलेक्स कंपनीची वापरायचा शौक होता, त्या घड्याळांचा संपत्तीचा उल्लेख नाही. आणि विविध अचल संपत्ती जी आहे तिचा उल्लेख नाही असं त्यांचं म्हणणं होतं. संजय कपूर यांना बेशकिमती पेंटिंग ह्याचासुद्धा शौक होता आणि या पेंटिंगचा महत्त्वाचा भागसुद्धा त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये नमूद नाही. त्यामुळे हे मृत्यूपत्र मान्य नाही असे इतर जे त्यांचे वारसदार आहे ते म्हणतायत. आणि मग ह्या सगळ्यांचा अभ्यास करून दिल्ली उच्च न्यायालयाने काय सांगितलं की संजय कपूर यांची प्रॉपर्टी जी आहे नीड टू बी प्रिझर्व,
ती जतन करायला हवी. चुकीच्या लोकांच्या हाती तिची सूत्र जाण्यापासून वाचायला हवीत आणि त्यांनी मग प्रॉपर्टी विकण्यावर आणि संजय कपूर यांच्या बँक खात्यातून पैसे काढण्यावर सगळ्या लोकांना प्रतिबंध केला आहे जे वारसदार आहे. आता हे सगळं वाचून ऐकून तुम्ही चक्रावून गेला असाल, परंतु हे सगळं आपण जे ऐकतोय वाचतोय ते खरोखर आपल्याला मतिगुंग करणारं आहे. कारण 30,000 कोटीची प्रॉपर्टी, पहिली पत्नी, दुसरी पत्नी करिश्मा कपूर ही कपूर म्हणजे राज कपूर, पृथ्वीराज कपूर यांच्या घराण्यातील मोठी मुलगी, म्हणजे मोठा मुलगा राज कपूर यांचा मोठा मुलगा रणधीर कपूर याची थोरली मुलगी, ती त्या घराण्यात जाते. त्यांची 30,000 कोटीची प्रॉपर्टी, तिला 2 मुलं होतात. हे सगळं म्हणजे आपली मतिगुंग करणारं, आपल्या डोक्यावरून जाणारं आहे. तरी हे सगळं प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं आणि तिथलं जे खंडपीठ आहे जस्टिस JB पार्डीवाला आणि जस्टिस उज्ज्वल भुयान यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे माजी चीफ जस्टिस ऑफ इंडिया आपले जे DY चंद्रचूड आहे यांना मेडिएटर म्हणून नेमणूक केलेलं आहे. म्हणजे अमायकस क्युरी म्हणजे न्यायालयाचा मित्र म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे. आणि त्यांनी सांगितलं आहे राणी कपूर असेल, त्याच्यानंतर संजय कपूर यांची आई राणी कपूर, त्यांची तिसरी पत्नी प्रिया कपूर सचदेव यांना सांगितलं आहे की तुम्ही त्या जे मेडिएटर आहे माजी चीफ जस्टिस DY चंद्रचूड यांच्यापुढे हजर व्हा आणि तुमचं म्हणणं मांडा, जेणेकरून ॲमिकेबल सेटलमेंट म्हणजे दोन्ही पक्षांना मान्य आहे अशा प्रकारचं काहीतरी मध्यम मार्ग काढला जाऊ शकेल. आणि सगळ्या पक्षांनी याला मान्यता दिली की आम्ही त्यांच्यापुढं जाऊन आमचं म्हणणं मांडू आणि काहीतरी गोल्डन मिल म्हणजे सुवर्णमध्य काढायचा प्रयत्न करू. आणि हे खंडपीठाने असंही म्हणलं की ह्याच्यामुळे तुमचा हा घरगुती मामला आहे, वैयक्तिक मामला आहे, तो तुमच्यापुरताच मर्यादित राहायला हवा आणि त्याच्यामधून लोकांना काही गॉसिपिंग करायला किंवा काही एंटरटेनमेंट चघळायला विषय मिळता कामा नये असं त्यांचं खंडपीठाचं म्हणणं पडलेलं आहे. आणि आता आपल्याला कळेल की फॉर्मर चीफ जस्टिस ऑफ इंडिया DY चंद्रचूड यांच्यापुढे जाऊन हे लोक काय सांगतायत आणि काय सुवर्णमध्य साध्य होतोय. आता फॉर्मर चीफ जस्टिस ऑफ इंडिया DY चंद्रचूड जो अहवाल देतील, दोन्ही पार्टींचं म्हणणं ते ऐकून घेतील, त्याच्यावर ते अहवाल देतील आणि त्याच्यावर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया काहीतरी निर्णय घेईल. आणि याच्यामध्ये संजय कपूर यांच्या मातोश्री आहेत, त्यांनी अशी मागणी केली होती न्यायालयापुढे की प्रिया कपूर सचदेव यांनी जे विल सादर केलं आहे ते नल आणि वॉइड म्हणून त्याला न्यायालयाने ते फेटाळून लावावं. आणि हा जो ट्रस्ट केला आहे 2017 साली, ऑक्टोबर 2017 साली, त्या ट्रस्टचा जो उल्लेख केलेलं मृत्यूपत्र आहे ते फोर्ज आहे, ते फॅब्रिकेटेड आहे आणि ते फ्रॉड्युलंट आहे. असे फ्रॉड्युलंट डॉक्युमेंट्स याला कोर्टाने मान्यता देऊ नये. आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये इस्टेट म्हणजे जी संपत्ती आणि म्हणजे अचल जी मालमत्ता आहे म्हणजे स्थावर आणि जंगम इस्टेट आणि ॲसेट आहे त्याच्याबद्दलचा वाद न्यायालयापुढे, दिल्ली उच्च न्यायालयापुढे प्रलंबित आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्टेटस को दिलेला आहे. म्हणजे स्टेटस को देण्याच्या आधीपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि ट्रस्टला ह्या सगळ्या गोष्टी जाण्याआधी किंवा ट्रस्टला मान्यता मिळून जाण्याआधी या सगळ्या गोष्टींवर हिशोब लावणं गरजेचं आहे असं दोन्ही पार्टींचं म्हणणं आहे. आता संजय कपूर यांच्या मातोश्री वृद्ध आहेत. संजय कपूर यांच्या तिसऱ्या पत्नी प्रिया कपूर सचदेव या आणि त्यांचा मुलगा हे सुद्धा प्रॉपर्टीवर हक्क सांगतायत. करिश्मा कपूर डिवोर्स घेऊन बाजूला झाल्या, परंतु त्यांच्यापासून झालेली 2 मुलं ही संजय कपूर यांचीच आहेत, त्यामुळे त्यांचा त्या प्रॉपर्टीवर हक्क आहे. आई, तिसरी पत्नी, तिचा मुलगा, दुसरी पत्नी जी डिवोर्स घेऊन बाजूला झाली, तिच्यापासून झालेली 2 मुलं, हा सगळा गुंता 30,000 कोटीची प्रॉपर्टी, कंपन्या,
स्थावर जंगल मालमत्ता, घोडे, महागडे पेंटिंग, पंचतारांकित घड्याळे, हॉटेल असतील, काय लॉजेस असतील, जे जे काही असेल त्या सगळ्याचा तंटाबखेडा न्यायालयापुढे आला आहे. आणि हे सगळं प्रकरण सर्वसामान्य माणसं, मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय ह्या सगळ्यांच्या विचारांच्या पलीकडे आहेत. परंतु हे सगळं समाजात घडतं आहे आणि संपत्तीसाठी लोक भांडत भांडत कुठल्या स्तरापर्यंत जात आहे. मरणारा माणूस मरून गेला, त्याच्या पाठीमागं हे सगळं चाललेलं आहे. करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचा घटस्फोट का झाला या भानगडीत किंवा या विषयात आपण स्पर्श करणार नाही. परंतु हे सगळं जे आहे ते तुमच्यापुढं मी मांडलं आहे. तुम्ही ह्याच्यावर विचार करा, तुम्हाला काय वाटतं आहे मला सांगा. आणि या नोटवर मी तुम्हाला सगळ्यांची रजा घेतो. माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, त्याच्यावरील व्हिडिओ लाईक शेअर करा, मला माझे रील पाहत जा, ते लाईक शेअर करा आणि मला फॉलो करायला विसरू नका. एवढीच माझी तुम्हाला प्रार्थना आहे. मी अनवट वाटेवर वेगळे विषय घेऊन येत असतो. तुम्हाला आवडतात न आवडतात, तुमचं काय म्हणणं आहे, तुमचं काय मत आहे, मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.